उजेडामधून घरात जर आलो तर आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते. बाहेर जर ऊन असलं खूप आणि खूप प्रखर प्रकाश असला सूर्याचा, अशा स्थितीत आपण अचानक जेव्हा घराच्या सावलीत जातो आतमध्ये, तेव्हा डोळ्यासमोर काहीच दिसत नाही, अंधार दिसतो. तसाच तो संशयाने भ्रमित माणूस स्वतःसाठीच आंधळा होतो, त्याला काही सुचत नाही. असं कवी यात सांगतात की डोळे असूनही जसं आंधळेपण येतं उन्हातून अचानक घरात आल्यामुळे, तसंच डोळे असताना देखील हा जो भ्रमित माणूस असतो, जो दुसऱ्या ओवीत सांगितलेला आहे, जो संशयाने भ्रमित झाला आहे, तो माणूस स्वतःपुरतीच आंधळा होतो, त्याला काही सुचत नाही. अज्ञानाने कशाच्या बद्दल आंधळा होतो, काय सुचत नाही, तो स्वरूपाविषयी आंधळा होतो आणि स्वरूपाविषयी त्याला काहीही ज्ञान असं सुचत नाही, असा या ओवीचा अर्थ आहे. ही उपमा दिलेली आहे की डोळे असूनही जसं आंधळेपण येतं, तसं डोळे असता जो असूनही किंवा ध्यान असूनही जो अज्ञानी झाला आहे संशयामुळे, त्याला स्वतःच्या स्वरूपाविषयी काहीही सुचत नाही, अशी ही तिसरी ओवी सांगते. आता चौथी ओवी. का निशाचिया दोन प्रहरी, डोळिया गडद पडे भारी, तैसा अज्ञान अंधारी गुंतो नको. इथे आता उपदेश करतायत. वर जसं उदाहरण दिलं तसंच खाली हे उदाहरण दिलं आहे की जसं उन्हातनं घरी आल्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येते, तसंच अगदी मध्यरात्री निशाचिया दोन प्रहरी, निशाचिया म्हणजे रात्रीच्या 2 प्रहरी, डोळिया गडद पडे भारी, डोळ्यात एवढी झोप असते की कोणी उठवलं आणि डोळे जरी आपण उघडले तरी एवढा डोळ्यामध्ये अंधार भरलेला असतो, तैसा ज्ञान अंधारी गुंतो नको, की अंधार भरल्यामुळे त्याला काही समोरचं दिसत नाही उठवल्यानंतरही. आणि इथे उपदेश करतात आपल्याला मुकुंदराज महाराज की तसा तू या अंधारात किंवा अज्ञानामध्ये, अज्ञान अंधारी, हा अज्ञानरूपी अंधार जो आहे त्यात तू गुंतून राहू नको. कसा गुंतून राहू नको? जसा रात्री मध्यरात्री अचानक उठलेला माणूस, त्याच्या डोळ्यासमोर जसं अंधारच असतो, त्याला डोळ्यासमोर काहीच दिसत नाही दुसरं, तसा या अज्ञानात देखील तुला स्वरूप दिसत नाहीये. अज्ञानाच्या अंधारामध्ये तेवढा तू किंवा तसा तू अंधारामध्ये गुंतून राहू नकोस, असा उपदेश या चौथ्या ओवीत आणि कवी करतात. यानंतर आपण पाचवी ओवी बघू. तेथे मनासी जे जे कल्पणे, ते ते सन्मुख देखणे.
दृश्य निरसोनी राहणे स्वस्वरूपी निश्चलत्वे. आता ही जी अज्ञान स्थिती आहे किंवा ही जी स्थिती आता आपण कल्पना केली की रात्री 2 वाजता अचानक उठला आणि 2 वाजता त्याच्या डोळ्यात एवढी झोप आहे की काही त्याला दिसत नाही आहे. अशा स्थितीत काय होईल की एखाद्या वस्तूविषयी जी जी कल्पना त्याच्या मनामध्ये असेल तीच त्याला त्याच्या डोळ्याने दिसायला लागेल. कारण आता अंधारात त्याला काही दुसरं दिसत नाहीये. तर तो कुठल्याही वस्तूला दुसरं काही समजू शकतो. उदाहरणार्थ तो झोपेतनं अचानक उठला, त्याच्यासमोर अंधार आहे, डोळे अजून नीट उघडलेले नाही आहेत, गडद अंधार डोळ्यासमोर आहे. अशा स्थितीमध्ये जर त्याला टेबलावर ग्लास घ्यायचा असेल, बाजूच्या टेबलावर जर ग्लास ठेवला आहे पाण्याचा, तो घ्यायचा असेल, तर तो कल्पनेने तो ग्लास जो आहे हात लांब करेल आणि कल्पनेने तो ग्लास घेईल. तर आता ती जी मनात कल्पना आली की मला तो ग्लास घ्यायचा आहे, तर तसा तो ग्लास इथे त्याला दिसला आणि ग्लास त्यांनी त्या टेबलावरनं घेऊन तो पाणी प्यायला झोपेतनं उठल्यानंतर. त्याचप्रमाणे इथे सांगतायत की त्या स्थितीत अज्ञान अंधारात गुरफटून गेल्यावर जे मनात येईल ते समोर दिसायला लागते. म्हणून त्या दृश्याचा तू निराश कर आणि स्वस्वरूपात स्थिर हो. दृश्य निरसोनी राहणे स्वस्वरूपी निश्चलत्वे. म्हणून जे तुला दिसतं आहे ते वास्तविक पाहता तुझ्या मनातलंच आहे हे तू समजावून घे आणि अशा प्रकारे तू त्या दृश्याचं निरसन कर. निरसन कर म्हणजे त्या दृश्याचा खोटेपणा तू समजवून घे आणि तो समजल्यानंतर काय होईल की तू आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वस्वरूपामध्ये निश्चलपणे निश्चलपणे राहू शकशील. इथे 5वी ओवी पूर्ण झाली आणि आता आपली वेळ झाली आहे. तर इथे आपण थांबवू. सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.